Hello students, in the last lecture we have discussed the different types of stress and strain. Longitudinal stress and strain बरोबर आहे किंवा त्याला आपण टेन्साइल स्ट्रेस म्हणतो. टेन्साइलचे दोन टाइप होते, लॉन्जिट्युडिनल आणि कॉम्प्रेशन किंवा कॉम्प्रेसिव्ह. जर लांब खेचत असू तर लॉन्जिट्युडिनल आणि जर कॉम्प्रेस करत असू तर कॉम्प्रेसिव्ह. त्यानंतर आपण व्हॉल्यूम स्ट्रेस किंवा व्हॉल्यूम स्ट्रेन बघितला आणि शेवटचा होता शेअरिंग स्ट्रेस किंवा शेअरिंग स्ट्रेन. सो आज आपण पुढे त्याचा शिकणार आहोत. पहिला जो लॉ आपल्याला बघायचा आज तो आहे हुक्स लॉ. रॉबर्ट हुक हा एक सायंटिस्ट होता आणि त्यानं हा एक लॉ मांडलेला आहे. तर तो काय बघा, आपण स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन बघितलेलं आहे. स्ट्रेस म्हणजे काय आणि स्ट्रेन म्हणजे काय. स्ट्रेस मध्ये आपल्याकडे फोर्स आहे बरोबर आहे आणि स्ट्रेन मध्ये चेंज इन लेंथ आहे बरोबर आहे. स्ट्रेस मध्ये काय होतं बघा, एफ अपॉन ए हा आपला स्ट्रेस होता आणि चेंज इन लेंथ आपण लेंथचं बघूया किंवा डायमेन्शन जे होतं व्हॉल्यूम साठी व्हॉल्यूम असेल पण आपण सध्या लेंथ साठी बघू. तर तो काय होता बघा, डेल्टा एल अपॉन एल होता किंवा आपण याला स्मॉल एल अपॉन एल असं युज करणार आहे पुढं. स्मॉल एल म्हणजे चेंज इन लेंथ आहे आणि कॅपिटल एल म्हणजे ओरिजिनल लेंथ आहे. ठीक आहे, तर हे आपण बघितलेलं आहे. सो हा आहे स्ट्रेस एफ अपॉन ए आणि हा आहे स्ट्रेन. सो स्ट्रेस मध्ये बघा फोर्स आहे आणि स्ट्रेन मध्ये चेंज इन लेंथ आहे. समजा आपण एक पेपरचे गठ्ठे बांधतात जे रबर, ते रबर घेतलं आणि आपण फोर्स लावला त्याच्यावरती. जेवढा आपला फोर्स जास्त असेल तेवढी काय होणार, आपली चेंज इन लेंथ जास्त असणार आहे बरोबर आहे. सो जेवढं लेंथ जास्त वाढवण्यासाठी आपल्याला काय करायला, जास्त फोर्स लावावा लागेल बरोबर. सो हा लॉ काय सांगतोय बघा, हुक्स लॉ काय सांगतोय, तर द चेंज इन लेंथ और द स्ट्रेन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेस अप्लाइड ऑन द मटेरियल. बट तुम्ही जर बुक मध्ये बघितलं तर त्याच्यात अजून एक फर्स्ट वर्ड आहे, फर्स्ट काही 3 वर्ड आहेत. तर सांगते विद इन इलास्टिक लिमिट अँड दिस वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. विद इन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे जसा स्ट्रेस वाढेल तसा स्ट्रेन वाढेल. तर हे विद इन इलास्टिक लिमिट म्हणजे काय आहे बघा, समजा जर तुम्ही जास्तच फोर्स लावला तर काय होईल, ते रबर तुटून जाईल. म्हणजे जोपर्यंत तुटत नाहीये त्याच्या आधी त्याचं काहीतरी इलास्टिक लिमिट आहे. ते इलास्टिक लिमिट संपलं की ती बॉडी प्लास्टिक होते, ती इलास्टिक होत नाही किंवा ब्रेक होते. त्याला आपण काय म्हणतो, इलास्टिक लिमिट. सो त्याच्या आत जर असेल, विद इन इलास्टिक लिमिट जर असेल तर आपण त्याला म्हणणार आहे की स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आणि ह्याचा जर आपण ग्राफ प्लॉट केला, हा जो उभा ऍक्सिस आहे ह्याला आपण स्ट्रेस इकडे प्लॉट करतो उभ्या ऍक्सिसला. जो आपला रेग्युलर वाय ऍक्सिस असतो त्याला इथं आपण स्ट्रेस प्लॉट करणार आहे आणि जो आडवा आपला एक्स ऍक्सिस असतो त्या जागी आपण स्ट्रेन प्लॉट करणार आहे. ठीक आहे. सो जर समजा आपण काहीच फोर्स दिलेला नसेल तर स्ट्रेस पण 0 असेल आणि त्यावेळेला चेंज इन लेंथ पण 0 असेल. सो तुमचा हा जो ग्राफ आहे हा ओरिजिन मधून स्टार्ट होते. हा जो ओरिजिन आहे 0, इथून तुमचा हा ग्राफ स्टार्ट होणार आहे आणि हा स्ट्रेट लाईन आहे कारण हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर हा वाढला तर हा पण वाढणार आहे बरोबर आहे. सो तुमचा जो ग्राफ येणार आहे तो हा असा येणार आहे, हे स्ट्रेट लाईन एक येणार आहे. अँड दिस इज विद इन इलास्टिक लिमिट. हा शब्द महत्वाचा आहे. ज्यावेळी तुम्ही डेफिनेशन लिहिणार आहे हुक्स लॉची किंवा स्टेटमेंट लिहिणार आहे हुक लॉचं, त्यावेळेला विद इन इलास्टिक लिमिट हा जर शब्द त्यात नसेल तर त्याचे तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड्स. अँड दिस इज युअर ग्राफ, दिस इज स्ट्रेस अँड दिस इज स्ट्रेन अँड दिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे काय बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ह्याचा अर्थ काय, तर स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन जर आपण केलं तर तो जो रेशो आहे काय कॉन्स्टंट आहे, सेम आहे. सो आपण इथे लिहू शकतो स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज कॉन्स्टंट. सो हाच तुमचा आहे हुक्स लॉ. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन विद इन द इलास्टिक लिमिट्स. किंवा असे लिहू शकता स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज कॉन्स्टंट विद इन इलास्टिक लिमिट. दोन्ही काही आपण युज करू शकतो. आता आपण ज्या वेळेला एक्स वर्सेस टी म्हणजे पोझिशन वर्सेस टाइम ग्राफ शिकलेला होतो, इकडे पोझिशन होतं इकडे टाइम होतं आणि जर अशी आपल्याला स्ट्रेट लाईन असेल म्हणजे तो पण कॉन्स्टंट असेल एक्स अपॉन टी, तर ह्याचा जो स्लोप असतो तो काय होता बघा, व्हेलॉसिटी होता किंवा स्पीड होता. तर ह्या ठिकाणी देखील स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा देखील हा जो स्लोप असणार आहे, हा जो स्लोप आहे हा कॉन्स्टंट स्लोप आहे. स्ट्रेट लाईन असल्यामुळे कॉन्स्टंट स्लोप आहे.
हा जो स्लोप आहे ह्याला पण आपल्याला काहीतरी नाव द्यायचं आहे. जसं आपल्याला तिकडे स्पीड आहे तसं इथं आपल्याला एक नाव द्यायचं आहे. तर हे आपले असणार आहेत इलास्टिक मॉड्युला. मॉड्युला इज प्लुरल फॉर्म ऑफ मॉड्युलस, म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. मॉड्युलस हे एक वचन आहे आणि मॉड्युलाय हे काय आहे, अनेक वचन आहे. ठीक आहे. तर जसे आपल्याला स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन ग्राफ काढायचे आहेत तसंच त्यांना आपल्याला स्लोप पण काढायचे आहेत. त्याची नावं काय असणार आहेत बघा, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि हा थोडासा वेगळा, हा इथला कुठलाही हे नाहीये, स्लोप नाहीये, पण हा एक आपल्याला डिफाईन करायला लागतो. तर हे काय असतील बघा, यंग्स मॉड्युलस जो आहे तो रिलेटेड आहे आपल्या लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसची, स्ट्रेन आणि स्ट्रेस. तसाच बल्क मॉड्युलस जो आहे, बल्कचा रिलेशन आहे व्हॉल्यूमशी. ठीक आहे, बल्क मीन्स व्हॉल्यूम. सो हा जो आहे हा व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. म्हणजे व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे काय असेल, बल्क मॉड्युलस असेल. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय असेल, शिअरिंग स्ट्रेस अपॉन शिअरिंग स्ट्रेन. खूप सिंपल आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला जास्तीत जास्त यंग्स मॉड्युलस हा वापरायचा आहे. कोणताही मॉड्युलस असेल त्याला आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन करायचं आहे. बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आर व्हेरी सिंपल. इथं काय लिहायचं आहे बघा आपल्याला, दिस इज व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन. हा म्हणजे काय असणार आपला बल्क मॉड्युलस असणार आहे. बल्क ह्याचा अर्थ असा काय आहे तर व्हॉल्यूम. आपल्याला हा काय बघा 3 डायमेन्शन मध्ये आहे. 3 डायमेन्शन मध्ये समजा एखादा गॅस असेल तर आपण तिन्ही साईडने जर फोर्स दिला तर आपण त्याला प्रेशर म्हणणार आहे. सो व्हॉल्यूमच्या केसमध्ये स्ट्रेस इज नथिंग बट द प्रेशर. सो आपला काय असणार आहे, हा प्रेशर किंवा चेंज इन प्रेशर लिहू शकतो आपण डीपी डिवायडेड बाय स्ट्रेन. काय असणार आहे, चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट व्हॉल्यूम. सो हा असणार आहे डीव्ही अपॉन व्ही. सो ह्याला आपण कसं लिहितोय बघा, व्ही डीपी अपॉन डीव्ही. किंवा पुस्तकात तुम्हाला कदाचित डी ची जागी डेल्टा दिला असेल तर त्याचा अर्थ काय आहे तर चेंज आहे. ओके. सो ह्याच्यात जो चेंज आहे, प्रेशर मधला चेंज आहे म्हणजे स्ट्रेस असणार आहे आणि व्हॉल्यूम मधला हा चेंज आहे. ठीक आहे. हा कसा आहे, डिवाइड बाय डिवाइड आहे म्हणून हा काय आला, न्यूमरेटरला आलाय. बरोबर. सो दिस इज युअर फॉर्म्युला फॉर बल्क मॉड्युलस. ठीक आहे. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय असणार आहे, शेअरिंग स्ट्रेस अपॉन शेअरिंग स्ट्रेन. शेअरिंग स्ट्रेस अपॉन शेअरिंग स्ट्रेन. ओके. आता ह्याच्यात सुद्धा समजा आपण म्हणूयात की हा जो स्ट्रेस आहे तो आहे फोर्स अपॉन एरिया. बरोबर आहे, आपला फोर्स अपॉन एरिया असतो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय शेअरिंग स्ट्रेन म्हणजे आपला टॅन थिटा असतो. सो दिस इज टॅन थिटा. दिस इज इक्वल टू एफ अपॉन हा ए काय होईल, खाली डिनॉमिनेटरला येईल, ए टॅन थिटा. आणि फॉर व्हेरी स्मॉल थिटा, जेव्हा अँगल खूप स्मॉल असेल, हा अँगल कोणता लक्षात येते ना, ज्या वेळेला एखाद्या बॉडीवरती शेअरिंग स्ट्रेस आहे म्हणजे एका साईडनं स्ट्रेस आहे, एका साईडनं ती बॉडी फिक्स आहे, त्यावेळी तो हा असा चेंज होतोय. तो हा जो अँगल आहे व्हर्टिकल बरोबरचा हा अँगल थिटा, हा व्हेरी स्मॉल जर असेल तर त्या केसमध्ये टॅन थिटा इज एक्झॅक्टली इक्वल टू थिटा किंवा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा. सो हा आपण लिहिणार आहे एफ अपॉन ए थिटा. सो दिस इज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. रिमेंबर हा जो थिटा असणार आहे हा रेडियन मध्ये असणार आहे, डिग्री मध्ये नाही घ्यायचा. ठीक आहे. सो दिस इज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ह्याचा सिम्बॉल आहे इटा. हा एन चा जो पाय आहे हा थोडासा वाढवायचा आहे. बल्क मॉड्युलसचा सिम्बॉल आहे के, कॅपिटल के. आणि यंग्स मॉड्युलस जो आहे तो आता बघूया आपण. त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल वाय. यंग्स वरून वाय आलेला आहे. हा पण एक सायंटिस्ट आहे. हा हुक्स पण हा एक सायंटिस्ट होता. हा पॉइसन पण आपला पुढे जो येणार आहे तो सायंटिस्टच आहे. तर आपण आता बघूया यंग्स मॉड्युलस म्हणजे काय. तर आपल्याला इथं बघा हा स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन दिलेला आहे. हा जो स्ट्रेस आहे हा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस घेऊ आपण आणि हा जो स्ट्रेस आहे हा ऑब्विसली लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन आहे कारण लेंथ मधला चेंज दिलेला आहे. चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ, दॅट इज व्हॉट लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. ठीक आहे. सो स्ट्रेस अपॉन स्ट्रेन हा आपला काय असणार फॉर्म्युला यंग्स मॉड्युलसचा, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. किंवा आपण टेन्साईल हा शब्द वापरू शकतो, टेन्साईल स्ट्रेस अपॉन टेन्साईल स्ट्रेन. ठीक आहे. सो हा इथंच मी लिहितो काय येईल बघा, फोर्स अपॉन एरिया डिवाइड बाय एल अपॉन कॅपिटल एल. सो हा जो ए आहे हा काय होईल बघा खाली येईल आणि हा कॅपिटल एल जो आहे तो वरतीच येईल. म्हणजे काय होईल बघा एफ एल अपॉन
ए स्मॉल एल. बरोबर आहे. म्हणजे बघा हा फोर्स जो आहे हा वरती आहे आणि हा स्मॉल एल जो आहे तो खाली आहे. म्हणजे एफ अपॉन एल हा म्हणजे आपण काय लिहू शकतो अप्लाइड फोर्स आणि खाली येऊ शकतं चेंज इन लेंथ. बरोबर आहे. त्याचा आपण ग्राफ हा काय सेम राहील कारण हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे आणि ओरिजिनल लेंथ आहे ती काय राहणार आहे सेम राहणार आहे. इलास्टिक बॉडीमध्ये विच वन इज मोर इलास्टिक हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण यंग्स मॉड्युलसचा आधार घेतो. म्हणजे ज्या बॉडीचा यंग्स मॉड्युलस जास्त दॅट बॉडी इज मोर इलास्टिक किंवा दॅट मटेरियल इज मोर इलास्टिक. ओके. सो हे कसं ठरवायचं आपण बघा. तुम्हाला बुकमध्ये चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यंग्स मॉड्युलस दिलेलं आहे. तर हे असं का तर यंग्स मॉड्युलस इज नथिंग बट द रेजिस्टन्स ऑफर्ड टू चेंज इन लेंथ. ठीक आहे. लेंथला चेंज होण्यासाठी जो विरोध होणार आहे तो कोण आहे यंग्स मॉड्युलस आहे अँड दॅट इज मटेरियल्स प्रॉपर्टी. सिमिलरली बल्क मॉड्युलस म्हणजे काय व्हॉल्यूम मधला जो चेंज आहे त्याला विरोध करण्यासाठी मटेरियल स्वतः आपण बघितलं की इलास्टिक मटेरियल काय करतात स्वतः बॅक येण्याचा प्रयत्न करतात. सो दॅट इज ऍक्च्युअली रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द मटेरियल. सो ह्या ज्या प्रॉपर्टीज यंग्स मॉड्युलस बल्क मॉड्युलस अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दीज आर प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल इटसेल्फ. समजा कॉपर घेतलं तर कॉपरची मटेरियलची प्रॉपर्टी तुम्ही नंदुरबारला टेस्ट केली तुम्ही पुण्याला टेस्ट केली मुंबईला टेस्ट कुठे केली तर मटेरियल बदलत नाही तोपर्यंत तुमचा जो वाय आहे किंवा की आहे किंवा इटा आहे हा चेंज होणार नाही कारण ती त्या मटेरियलची प्रॉपर्टी. तुम्ही जर मटेरियल बदललं तर मात्र प्रॉपर्टी बदलणार आहे. स्टीलची प्रॉपर्टी वेगळी असेल गोल्डची प्रॉपर्टी वेगळी असेल आयर्नची प्रॉपर्टी वेगळी असेल. ठीक आहे. तर यंग्स मॉड्युलस वरून आपण हे कसं ठरवतो बघा. आपल्याला हा जो चेंज इन लेंथ आहे स्मॉल एल दिसतो इथं हा चेंज इन लेंथ येण्यासाठी आपल्याला किती फोर्स द्यायला लागतो. सो युनिट लेंथ चेंज करायचे तर आपल्याला किती फोर्स द्यायला लागेल तो म्हणजे आपला काय असणार आहे यंग्स मॉड्युलस असणार आहे. सो ज्याचा मॉड्युलस जास्त त्याची बॉडी इलास्टिक जास्त. आता ह्याचा अर्थ काय बघा. हा कधी जास्त असेल वेन इट विल बी हायर वेन द एफ इज हायर अँड एल इज लो. बरोबर. डिनॉमिनेटर असल्यामुळे तो जर लहान असेल तर काय असेल हा रेशो मोठा असेल एफ अपॉन एल. म्हणजेच आपल्याला काय करायचंय हा स्मॉल जर चेंज असेल आणि फोर्स जर आपल्याला जास्त लावावा लागत असेल तर त्या बॉडीचा यंग्स मॉड्युलस आहे तो काय जास्त आहे. म्हणजे मी जास्त फोर्स लावून पण कमीच डिस्प्लेसमेंट होते किंवा कमीच चेंज इन लेंथ होते तर ती जी बॉडी आहे ती काय असणार आहे मोर इलास्टिक असणार आहे. तर तुम्ही बघा रबर आणि स्टील घ्या त्यांच्यामध्ये कोण मोर इलास्टिक असेल जरा शोधा. ठीक आहे. तुम्हाला जरा सरप्राइझिंग रिझल्ट मिळेल बिकॉज स्टील विल बी मोर इलास्टिक इन टर्म्स ऑफ यंग्स मॉड्युलस. तुम्ही नेटवरती सर्च करा रबराचा इलास्टिक मॉड्युलस काय आहे आणि तुम्हाला गुगल वरती पण सर्च करता येईल किंवा बुक मध्ये तुम्हाला स्टीलचा यंग्स मॉड्युलस काय आहे हा दिलेला आहे. तर तो कम्पेअर करा आणि ज्याचा मॉड्युलस जास्त तो काय मोर इलास्टिक असणार आहे. आता आपण शेवटचा पार्ट बघूया पॉइसन्स रेशो. ठीक आहे. सो पॉइसन्स रेशो हा कुठलाही स्ट्रेस अपॉन स्ट्रेन नाहीये तर हा दोन स्ट्रेनचा रेशो आहे. ठीक आहे. आता बघा समजा आपण रबर ताणलं किंवा कोणतीही लेंथ आहे सपोज एक लेंथ आहे तिला ताणला तर आपली लेंथ तर वाढते पण तुम्ही जर केअरफुली बघितलं तर त्याचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो कमी होतोय. लेंथ वाढल्यामुळे एरिया कमी होतोय त्या वायरचा किंवा जे काही रबर असेल त्याचा एरिया कमी होणार आहे. सो त्या दोन स्ट्रेनचा जो रेशो असणार आहे त्याला आपण पॉइसन्स रेशो असं म्हणणार आहोत. सपोज एक वायर आहे आणि ह्याची आपण लेंथ वाढवणार आहे एफ या साईडला अप्लाय केलेला आहे आणि एफ अपॉन ए जो असणार आहे तो म्हणजे आपला स्ट्रेस असणार आहे. तर हा काय होणार आहे बघा ह्याचा जो एरिया असणार आहे हा कमी होणार आहे ज्यावेळेला हा आपण लेंथ वाढवतो. ठीक आहे. सो आपल्याला ह्याचा जो ओरिजिनल डायमीटर आहे ह्याला आपण डी म्हणूया आणि चेंज झालेला डायमीटर आहे तो स्मॉल डी म्हणूया. दिस इज चेंज इन डायमीटर डी इज. आणि ही जी आडवी लेंथ आहे ह्याला आपण कॅपिटल एल म्हणू ओरिजिनल जी लेंथ आहे आणि हा जो चेंज होणार आहे हा स्मॉल एल म्हणजे हा नंतर काय होणार आहे स्मॉल एल प्लस कॅपिटल एल ही त्याची नंतरची लेंथ असणार आहे. आणि आधीचा डायमीटर कॅपिटल डी होता नंतरचा डायमीटर काय असणार आहे कॅपिटल डी मायनस स्मॉल डी कारण डायमीटर जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो काय होतोय कमी होतोय. सो सुरुवातीचा डायमीटर आहे कॅपिटल डी
आणि नंतरचा आहे डायमीटर डी मायनस डी, स्मॉल डी. सो चेंज इन डायमीटर इज डी. मग आपल्याला याचे दोन वेगवेगळे स्ट्रेन घ्यायचे. ह्याला आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणतो, बरोबर आहे. जो चेंज इन लेंथ करतो त्याला आपण लॉन्जिट्युडिनल म्हणतो. आणि हा दुसरा एक स्ट्रेन आलेला आहे आपल्याला, त्याला आपण लॅटरल स्ट्रेन म्हणतो. लॅटरल म्हणजे काय, आडवा. ठीक आहे. लॉन्जिट्युडिनल म्हणजे हा लेंथ वाईज आहे आणि लॅटरल म्हणजे काय, एरिया वाईज आहे. सो ह्याला आपण म्हणणार आहे लॅटरल लॅटरल स्ट्रेन. सो लॅटरल स्ट्रेन काय असणार आहे, स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. आणि या दोघांचा जो रेशो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, पॉइसन्स रेशो. लॅटरल स्ट्रेन अपॉन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज पॉइसन्स रेशो. सो ह्याची व्हॅल्यू काय येते बघा, स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी हा आहे तुमचा लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. दिस इज युअर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. म्हणजे काय, चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. सो ह्याला आपण जर चेंज केलं, हा कॅपिटल डी खाली जाईल आणि स्मॉल एल वरती येईल. सो दिस इज डी एल अपॉन एल कॅपिटल डी. सो दिस इज युअर पॉइसन्स रेशो. ओके. सो दीज आर युअर 4 इलास्टिक मॉड्यूल आहे. आणि प्रत्येक मटेरियल साठी हे वरचे जे तिघ आहेत हे कॉन्स्टंट असतात. आणि पॉइसन्स रेशो आहे हा थोडासा, हा पण बऱ्यापैकी सेम असतो, फक्त हा जॉमेट्री वरती डिपेंड असतो. म्हणजे त्याचा एरिया ऑलरेडी किती आहे, हा ऑलरेडी जो एरिया आहे हा किती आहे, डायमीटर किती आहे, ऑलरेडी लेंथ किती आहे, त्यानुसार हा पॉइसन्स रेशो काय होणार आहे, बदलणार आहे. बरोबर आहे. आणि हे सगळं विदिन इलास्टिक लिमिट आपण स्टडी केलेलं आहे. हा हुक्स लॉ नुसार विदिन इलास्टिक लिमिट हे सगळे आपण मॉड्यूल्स काढलेले आहेत. म्हणजे हे काय असणार आहेत, हे तीन काय असणार आहेत, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचे स्लोप असणार आहेत, त्या ग्राफचे स्लोप असणार आहेत. आणि अजून एक आपण बघू शकतो यंग्स मॉड्यूलस साठी तुम्हाला पुस्तकात एक दिलेला आहे. तर एफच्या जागी त्याने mg हा व्हॅल्यू पुट केलेला आहे. तर ती का पुट केलेला आहे बघा, तर त्याचा अर्थ काय, सपोज एक वरती आपण एक स्प्रिंग लावलेली आहे आणि या स्प्रिंगला आपण mg हे मास अटॅच केलेलं आहे. बरोबर. सो मास mg असल्यामुळे ग्रॅव्हिटीमुळे काय होणार आहे, मास m आहे ते ग्रॅव्हिटीमुळे खाली ओढलं जाणार आहे. सो हा जो फोर्स असणार आहे हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे. आणि ही जी स्प्रिंग आहे ह्याची ओरिजिनल लेंथ आहे ही कॅपिटल एल आहे. आणि हा फोर्स लावल्यामुळे काय होणार आहे, ती लेंथ थोडीशी वाढणार आहे. आणि हे काय होणार आहे, कॅपिटल एल प्लस स्मॉल एल. सो हा जो चेंज असणार आहे हा स्मॉल एल असणार आहे. ठीक आहे. सो एफ च्या जागी आपण काय टाकू शकतो, एम जी. हा कॅपिटल एल आहे तसं राहील ए इंटू एल. सो दीज आर 4 इलास्टिक मॉड्यूल आहे. ऍक्च्युली 3च आपल्याला स्ट्रेस स्ट्रेन कर्व मिळणार आहेत. आणि जो शेवटचा आहे हा लॅटरल स्ट्रेन अपॉन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन असं मिळणार, किंवा लॅटरल स्ट्रेन अपॉन टेन्साइल स्ट्रेन असं पण आपण म्हणू शकतो. सो ह्या लेक्चरला एवढंच बास. फक्त एक तुम्ही काम काय करायचं, होमवर्कला रबर आणि स्टील ह्यांच्यामध्ये कोण मोर इलास्टिक आहे हे शोधून काढा आणि त्याचा विचार करा की असं का आहे. यंग्स मॉड्यूल्स मी कसा सांगितलाय ह्याचा विचार करा. ज्याचा फोर्स जास्त लावायला लागेल थोडाच चेंज करण्यासाठी तो काय आहे, मोर इलास्टिक आहे. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू.